पुढच्या बातमीकडे राज्यातील काही भागात 2 दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरूपातील अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। दाटलेल्या ढगांमुळे कमालसह किमान तापमानात वाढ झाली आहे। आज नाशिकसह जळगावला ऑरेंज तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीला सामोरं जावं लागणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। मागील 3 दिवसांपासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रावर आज एक हवेतील चक्रीय स्थिती आहे आणि तिथून एक द्रोणीय रेषा कमोरीन एरियापर्यंत जात आहे। अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील जो खालचा भाग आहे तिकडे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे वारे असतात आणि वरच्या थरामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारे वारे असतात। अशी जी परिस्थिती असते ही ढगाळ वातावरणासाठी किंवा थंडरस्टॉर्म्स किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची जी स्थिती असते याच्यासाठी पूरक असते आणि ही परिस्थिती आपल्याला कालपासून किंवा मागच्या 2 दिवसापासून दिसत आहे।